अधिक मास हिंदू धर्मात अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा मानला जाणारा महिना आहे। दर 3 वर्षांनी येणाऱ्या या अधिक मासात देवदर्शन, ग्रंथवाचन आणि विविध पुण्यकर्मांना विशेष महत्त्व दिले जाते। याच परंपरेचा एक भाग म्हणजे मुलगी आणि जावयाला सन्मानाने घरी बोलावून त्यांचे आदरातिथ्य करणे। मात्र पुण्यातील एका कुटुंबाने ही परंपरा एका वेगळ्याच उंचीवर नेली आहे। पिंपरी चिंचवड मधील रहाटेणी रोडवरील कोकणे चौक येथे असलेल्या एका रांका ज्वेलर्समध्ये सचिन बारणे यांनी अधिक मासानिमित्त आपल्या मुलगी आणि सुनेला समान मान देत चांदीच्या आकर्षक कलाकुसर केलेल्या सँडल्स भेट दिल्या आहेत। या आगळ्या वेगळ्या भेटीची सध्या संपूर्ण पुणे शहरात चर्चा रंगली आहे। विशेष म्हणजे ग्राहकांच्या आवडीनिवडीनुसार नाविन्यपूर्ण आणि कलात्मक दागिने तयार करण्यासाठी रांका ज्वेलर्स ओळखले जातात। पण अधिक मासानिमित्त भेट देण्यात आलेल्या या चांदीच्या सँडल्सची खासियत नेमकी काय आहे? या अनोख्या भेटीमागील संकल्पना काय आहे आणि ही कल्पना प्रत्यक्षात कशी साकारण्यात आली? चला तर मग जाणून घेऊया रांका ज्वेलर्सचे सेल्स मॅनेजर राजेंद्र चव्हाण यांच्याकडून। नमस्कार, टॉप न्यूज पुणेच्या ग्राहकांसाठी आज अधिक मासानिमित्त काहीतरी विशेष आपल्या पुणे शहरामध्ये घडलेलं आहे आणि ते राटणी रोडवर जो कोकणी चौक आहे या ठिकाणी रांका ज्वेलर्स एक भव्य दालन आहे। त्या दालनामध्ये एका मुलीच्या वडिलांनी एका सुनेच्या सासऱ्याने त्या मुलींसाठी आणि सुनेसाठी एक अलौकिक भेट या ठिकाणावरून तयार करून दिलेली आहे। तर आपल्याकडे या रांकाचे व्यवस्थापक आहेत, तर त्या भेटीबद्दल एक खूप पुणेकरांना आश्चर्य झालेलं आहे। नक्की ती भेट कशी आहे आणि काय आहे, त्याच्या मागचा उद्देश काय आहे? आता अधिक मास जो 3 वर्षातून एकदा येतो, तर त्या अधिक मासानिमित्त प्रत्येक जण जोडवी आणि पैंजण म्हणजे मुलगी आईला किंवा आई मुलीला ही भेट स्वरूपात देत असते आणि ती सर्वश्रेष्ठ दान म्हणून त्याची नोंद होत असते। तर या सर्व प्रकारात अधिक मास आहे, त्याच्यामुळे सचिन नागूभाऊ बारणे हे आमच्या शॉप मध्ये आले आणि ते म्हटले की बाबा थोडं हटके, म्हणजे जोडवी पैंजण सगळे देतात, थोडं हटके असं काय करता येईल बाबा? तर मग आमच्या चर्चा झाल्यानंतर असं ठरलं की आपण चप्पल बनवूयात। कोणी ठरवलंय, म्हणजे सुचवलं कोणी त्यांनी? आता हे आमचे आदरणीय फत्तेजींजी रांका, शैलेशजी रांका आणि श्रेयसजी रांका यांना आम्ही विचारलं की बाबा काय बनवूयात, तर त्यांनी सांगितलं की अरे मग हे वेगळं बनवायचं तर मग तुम्ही चप्पल बनवा म्हणून। मग आम्ही चप्पल हा देखील स्त्रीचा एक खूप महत्वपूर्ण दागिना आहे। लग्नामध्ये पण आपण पाहतो जोडवी, चप्पल या गोष्टीला फार महत्व दिलं जातं आणि आज तुम्ही जो काय सुचवलेलं आहे ते जे चप्पल ही जी काय आहे ही सुचवलेली आहे, ही सगळ्या स्त्रियांना आवडती गोष्ट आहे। बरोबर आहे, त्याबद्दल काय सांग? तर चप्पल सुचवण्यामाग चप्पल आणि पर्स म्हणजे सौंदर्याच्या बाबतीत कोणतीही गोष्ट स्त्रीला आवडतेच आणि चप्पल जर चांदीची असेल तर यापेक्षा अवभाग्य ते काय असं म्हणावं लागेल। चप्पल बनवताना फक्त चांदीची बनवतो एवढी संकल्पना नव्हती, की चप्पल बनवण्यामागे थोडा शास्त्रीय आरोग्यविषयी विचार होता। ते बनवत असताना की बाबा चांदीचे गुणधर्म काय आहेत, की चांदी ही शरीरातील उष्णता कमी करण्याचं काम करते, परत डोकं शांत ठेवण्याचं काम करते, जे महिलांचं शांत डोकं राहणं फार गरजेचं आहे। आता तो प्रत्येकाचा वेगळा भाग आहे, पण चांदीचा जो गुणधर्म आहे की डोकं शांत ठेवणं आणि झोप सुद्धा छान लागते, त्याच्यामुळे हा सर्वांगीण विचार करून आम्ही चप्पल करण्याचं ठरवलं। चप्पल बनवण्यासाठी आम्हाला 10 दिवस लागले। पूर्ण राजस्थानी बनावटीची ही चप्पल आहे, त्याच्यावरती मीनाकारी, जडाऊ वर्क आणि सुबक आणि रेखीव असं नक्षीकाम करण्यात आलेलं आहे। एक चप्पलचं वजन साधारण 250 ग्राम आहे, म्हणजे तिन्ही चप्पल मिळून 725 ते 750 ग्राम पर्यंत तिन्ही चप्पलचं वजन झालेलं आहे आणि साधारण बाजार भावानुसार त्याची किंमत साधारण 1 लाखाच्या आसपास आहे। तिन्ही चप्पल मिळून 3 लाखाच्या आसपास त्याची किंमत होते। ही जी काही किंमत थोडीशी बाजूला राहू द्या, परंतु ती भेट देण्यामागची जी भावना होती, जे सासरे असतील किंवा जे मुलींचे वडील असतील,
त्यांच्यामध्ये मुलींबद्दल स्त्रियांबद्दल जी आदराची भावना आहे ती खरंच वाखाणण्याजोगी आहे. अशा प्रत्येक घराघरातल्या वडिलांनी सासऱ्यांनी मुलींबद्दल सुनांबद्दल अशाच पद्धतीच्या भावना ठेवाव्यात अशा आपण टॉप न्यूज पुणेच्या वतीने अपेक्षा करूया. काही आपण पण महिला आहात या इकडे या. तर ही जी काही त्या बागणे कुटुंबाने त्या काकांनी जे काय त्यांच्या मुलींसाठी आणि त्यांच्या सुनबाईंसाठी ही अनोखी भेट केलेली आहे त्याबद्दल आपल्याला काय सांगते? हा बोला. बातमी सरांनी खूपच छान कल्पना केलेली आहे की सुनेला त्यांनी चांदीची चप्पल दिलेली आहे. शक्यतो आपण बघतो अधिक मास मध्ये आईच देत असते, पण यावेळेस सासू सासऱ्यांनी दिलेली आहे. ती खूप छान गोष्ट आहे. तर सुनांनी पण तसंच राहावं अशी माझी इच्छा आहे आणि सगळ्या सासू सासऱ्यांनी सुनाला लेक म्हणूनच प्रत्येक वेळी अशी भेट द्यावी आणि सुनांनी पण चांगलं राहावं त्यांच्याशी. मागच्याच वर्षी आपल्या पुणे शहरामध्ये एक आगवणे प्रकरण घडलं होतं. त्याच्यामुळं पूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला होता. त्या आगवणे प्रकरणानंतर बारणींनी सुनबाईला ही ज्या पद्धतीची अनोखी भेट दिलेली आहे त्यामुळं ते वातावरण थोडस निवडण्यासाठी मदत होणार आहे. प्रत्येक कुटुंबामध्ये सुनेसाठी आणि मुलीसाठी असं वातावरण राहावं असं आपण टॉप न्यूज पुणेच्या वतीने अपेक्षा व्यक्त करतो आणि पुणेकरांना आवाहन करतो. टॉप न्यूज पुणेसाठी संपादक कैलास गायकवाड. अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड. संपर्क क्रमांक 8080 17 80 77. पुणे शहरात न्यूज रिपोर्टर नेमणे आहे. इच्छुकांनी वरील मोबाईल नंबरवर संपर्क साधावा. टॉप न्यूज पुणे.